प्रश्न असेल तर ऐका, जगाच्या पाठीवरती अनेक देश आहेत, पण आपण ज्या देशामध्ये जन्माला आलो ना दादांनो, तो देश म्हणजे त्या देशाला माता हे संबोधन लागलं का? इथं बसलेल्यांपैकी मला सांगा, पाकिस्तानला माता म्हटलं जातं का? अफगाणिस्तानला, अमेरिकेला, इंग्लंडला, चायनाला, मग कुणाला म्हटलं जातं? भारत माता. जगाच्या पाठीवरती अनेक देश आहेत, पण या ठिकाणी आपला जन्म ज्या देशामध्ये झाला त्याच देशाला काय म्हटलं जातं? माता. माता माता म्हटलं जातं. भारत माता म्हटलं जातं. महाराज का म्हटलं जातं? त्याच्या मागे कारण आहे. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, 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 जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. पवित्र अशा भारत मातेमध्ये आपला जन्म झाला. त्यातले त्यात आपण एवढे भाग्यवान आहे. महाराष्ट्र संतांची भूमी, संतांच्या टाळानं, संतांच्या मृदंगानं, संतांच्या भजनानं, संतांच्या वारीनं, संतांच्या सुंदर अशा या वारीमध्ये जो आनंद घेतला जातो ना दादा, या आनंदामध्ये या संतांच्या या सर्व गोष्टींनी या ठिकाणी सोजवळ झालेला हा महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्रामध्ये शूरवीरांच्या रक्तानं पावन झालेली ही भूमी, अशा असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला दादा. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा भगवा हे बाणा, ही भगवी आहे बोली, आसमानी जळके भव्य पताका भगव्या जरी लटक्याची. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. महाराष्ट्रामध्ये आपला तिसरी महत्वाची गोष्ट, ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो ना दादा, जगाच्या पाठीवरती अनेक धर्म आहे, पण आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलो अत्यंत पवित्र असणारा धर्माचं नाव आहे हिंदू सनातन. पवित्र ते कुळ पावन तो देश, वा 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 सागरी महाराज.
टाळी वाजवा. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. का पवित्र कुळ आहे, का पावन हा देश दादांनो? हो, आपण ज्या धर्मामध्ये जन्म आलो, या धर्मामध्ये जिवंतपणे तर आईची वडिलांची सेवा केल्या जाते, पण गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या नावानं पिंडदान करण्याची ताकद, त्यांच्या नावानं ज्ञानदान करण्याची ताकद, त्यांच्या नावानं जे काही चांगलं कर्म करता येईल दादांनो ते कर्म केल्या जाते. म्हणून हा धर्म पवित्र आहे. या धर्मामध्ये आईची सेवा केल्या जाते, या धर्मामध्ये गायीची सेवा केल्या जाते. असा असणारा पवित्र हा धर्म आहे दादांनो. आणि ही भूमी पवित्र काय माहितीये? इथं संतांचा वास आहे. कुणाचा वास आहे? जेथे वैष्णव